नागपुरात एका क्षुल्लक कारणावरनं थेट चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गमतीत गुलाबजाम मागणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आणि किरकोळ वादाचं रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झालं. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅटरिंग कर्मचाऱ्याकडे गमतीत गुलाबजाम मागण्यावरनं झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र काही क्षणातच वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात आरोपीने तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान किरकोळ कारणांवरनं वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गमतीत सुरू झालेला वाद आणि काही क्षणातच झालेला चाकू हल्ला, नागपुरातील ही घटना पुन्हा एकदा वाढत्या आक्रमकतेचं आणि असहिष्णुतेचं चित्र समोर आणते आहे. आता या प्रकरणात आरोपीवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना चाळीसंदाज परिसरात घडलेली आहे. यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे, हा बाहेरून जेवण करून चाळीसंदाज परिसरात बसला होता. तर कॅटरर्सचं काम करणारे जे दोन आरोपी आहे आपले अक्षय नागपुरे आणि बादल शेंडे, हे कॅटरर्सचं काम करून आले होते. नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं. त्याहून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळी झाली. शिवीगाळी झाल्यानंतर ते दोन्ही आरोपी निघून गेले. थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा तिसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले. आयुष मेश्रामनी परत तू यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला. त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे. तिन्ही आरोपी ताब्यात घेतले. तर अटक आरोपी तुम्ही जे काय काम धंदे करता याचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड समोर आला आहे? नाही, जे दोन जे कॅटरर्सचं काम करतात ते, त्यामध्ये बादल शेंडे, नागपुरे, जुना विशेष रेकॉर्ड नाही.